साई सच्चरित प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. प्रथम कार्य रंभ स्थिती वावी निर्विघ्न परिसमाप्ती इष्टदेवतानुग्रह प्राप्ती शिष्ट करीती मंगले. मंगलाचरणाचे कारण सर्व विघ्नांचे निवारण इष्टार्थ सिद्धी प्रयोजन अभिवंदन सकलांचे. प्रथम बंधू गणपती वक्रतुंड हेरंब मूर्ती चतुर्दश विद्यांचा अधिपती मंगलाकृती गजमुख कोटी चतुर्दश भुवने मावती म्हणून गा तुझ लंबोदर म्हणती परशु सतेज धरिसी हस्ती विघ्नोच्छितर्थ भक्तांचा. हे विघ्न विघातोपशमना गणनाथा गजानना प्रसाद पूर्ण करी मध्वचना. साष्टांग वंदना करीतो मी तू भक्तांचा साह्यकारी विघ्ने रुळती तुझ्या तोडरी. तू सन्मुख पासी जरी दरिद्र दुरी पळेल. तू भवार्ण वाची पोत अज्ञानतमा ज्ञानज्योत. तू तुझ्या रुद्धी सिद्धींसहित पाहे उलसित मजकडे. जय जयाजी मूषक वाहना विघ्नकानन निकृंतना गिरिजानंदना मंगलवंदना अभिवंदना करीतो मी. लादो अविघ्न परिसमाप्ती म्हणून हेची शिष्टाचारयुक्ती इष्टदेवतास नमस्कृती मंगलप्राप्त्यर्थ आदरिली. हा साईच गजानन गणपती हा साईच घेऊनी परशु हाती करोनी विघ्न विच्छिती निज व्युत्पत्ती करू का. हाची बालचंद्र गजानन हाची एकदंत गजकर्ण हाची विकट भग्नरदन हा विघ्न कानन विच्छेदक. हे सर्व मंगल मांगल्या लंबदुरा गणराया अभेदरूपा साई सदया निज सुख निलया नेईगा. आता नमो ब्रह्मकुमारी सरस्वती जे चातुर्य लहरी या मम जिव्वेसी हंस करी. होई तिजवरी आरूढ ब्रह्मविणा जिचे करी निढळी आरक्त कुंकुमचरी. हंसवाहिनी शुभ्रवस्त्री कृपा करी मजवरी. ही वाग्देवता जगन्माता नसता येची प्रसन्नता. चढेल काय सारस्वत हाता लिहवेल गाथा काय मज. जगज्जननी ही वेदमाता विद्या विभव गुणसारिता. साई समर्थ चरितामृता पाजो समस्ता मज करवी. साईच भगवती सरस्वती ओंकार विणा घेऊनी हाती निजचरित्र सवयेची गाती. उद्धार स्थिती भक्तांच्या उत्पत्ती स्थिती अहंकार रजसत्व तमगुणाकार ब्रह्म विष्णू आणि शंकर नमस्कार तयांसी. हे साईनाथ स्वप्रकाश आम्हा तुम्हीच गणाधीश. सावित्रीश किंवा रमेश अथवा उमेश तुम्हीच आम्हा ते सद्गुरू. तुम्हीच भवनलीचे तारू आम्ही भक्त त्यातील उतारू. पैल पारू दाविजे काहीतरी असल्याशिवाय पूर्वजन्मीचे सुकृतोपाय. केवी जोडतील हे पाय ऐसा टाया माते. नमन माझे कुलदेवता नारायणा आदिनाथा. जो क्षीरसागरी निवास करता दुःख हरता सकळांचा. परशुरामे समुद्र हटविला तेणे जो नूतन भूभार्ग निमिला. प्रांत कोकण अभिधान जयाला तीर्थ पकडला नारायण. जेणे जीववासी नियामपकपणे अंतर्यामित्वे नारायणे. कृपा कटाक्षे संरक्षणे तयाच्या प्रेरणे आधीनमी. तैसेची भार्गवे यज्ञ सांगतेसी गौडदेशीय ज्या महामुनीसी आणिले त्या मूळ पुरुषासी अत्यादरेसी नमन हे. आता नमो ऋषिराज गोत्रस्वामी भारद्वाज. ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज आद्य गौड द्विजजाती. पुढती वंदू धरामर ब्राह्मण परब्रह्मावतार. मग याज्ञवल्क्यादी योगीश्वर भृगु पराशर नारद. वेदव्यास पाराशर नसनक सनंदन सनत्कुमार. शुकशौनक सूत्रकार विश्वामित्र वसिष्ठ. वाल्मिक वामदेव जैमिनी वैशंपायन. आदिकरुणी नवयोगी द्रादिक मुनी तया चरणी लोटांगण. आता बंधू संत सज्जना निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ता. सोपाना एकनाथा स्वामी जनार्दना. तुकया कान्हा नरहरी
सकळांचा नामनिर्देश करून पुरे ग्रंथावकाश म्हणून प्रणाम करीतो सर्वांस आशीर्वचनास प्रार्थितो मी आता बंधू सदाशिव पितामह जो पुण्यप्रभाव बदेरी केदारी दिला ठाव संसार वाव मानुनी पुढे बंधू निजपिता सदाशिव आराधिता कंठरुद्राक्ष धारण करिता आराध्य दैवता शिवजया पुढती बंधू जन्मदाती पोसिले जिने मजप्रती स्वये कष्टोनी अहो राती उपकार किती आठवू बाळपणी गेली त्यागुनी कष्टे सांभाळी पितृ व्यत्पत्नी ठेवितो भाळ तिचे चरणी हरिस्मरणी निरत जी अवघ्याहुनी ज्येष्ठ भ्राता अनुपम जयाची सहोदरता मदर्थ जीव प्राण वेंचिता चरणी माता तयाचे आता नमू श्रोते जन प्रार्थितो आपुले एकाग्र मन आपण असता अनवधान समाधान मज कैचे श्रोता जव जव गुणज्ञ चतुर कृता श्रवणार्थी अति आतुर तव तव वक्ता उत्तरोत्तर प्रसन्नांतर उल्लासे आपण जरी अनवधान कायमगत कथेचे प्रयोजन म्हणून करीतो साष्टांग वदन वंदन प्रसन्न मन परिसावे नाही मज व्युत्पत्ती ज्ञान नाही केले ग्रंथ पारायण नाही घडले सत्कथा श्रवण हे पूर्ण आपण जाणता मीही जाणे माझे अवगुण माझे जाणे माझे मी हीनपण परीत करावया गुरुवचन ग्रंथ प्रयत्न हा माझा माझेची मन मज सांगत की मी तुम्हा पुढे तृणवत परी मज घ्यावे पदरांत कृपावंत होऊनी आता करू सद्गुरु स्मरण प्रेमे बंधू तयाचे चरण जाऊ काया वाचा मने शरण बुद्धी स्फुरणदाता जो जेवणार बैसता जेवावयास अंती ठेवितो गोड घास तैसाची गुरुवंदन सुग्रास घेऊनी नमनास संपवू ओम नमो सद्गुरु राया चराचराच्या विसाविया अधिष्ठान विश्वा अवघ्या अससी सदया तू एक पृथ्वी सप्त द्वीपक नवखंड सप्त स्वर्ग पाताळ अखंड याते प्रसवी जे हिरण्य गर्भांड तेंची ब्रह्मांड प्रसिद्ध प्रसवेजी ब्रह्मांडा यया जी नामे व्यक्त वा माया तया मायेची आहे पैलठाया सद्गुरु राया निजवसती तयाचे वानावया महिमान वेदशास्त्री धरिले मौन युक्तिजुक्तीचे प्रमाण तेथे जाण चालेना ज्या ज्या दुजा तुझ उपमावे तो आहेस तुची स्वभावे जे जे काही दृष्टी पडावे ते नटावे त्या त्वात स्वये ऐसिया श्री साईनाथा करुणार्णवा सद्गुरु समर्था स्वसंवेद्या सर्वातिता अनाद्यनंता तुझ नमो प्रणाम तुते सर्वोत्तमा नित्यानंदा पूर्णकामा स्वप्रकाशा मंगलधामा आत्मारामा गुरुवर्या करू जाता तुझे स्तवन वेदश्रुती दरिती मौन तेथये माझे कोण ज्ञान तुझ आकलन कराया जय जय सद्गुरु करुणागारा जय जय गोदातीर विहारा जय जय ब्रह्मेश रमावतारा रमावरा दत्तावतारा तुझ नमो ब्रह्मासी जे ब्रह्मपण ते नाही सद्गुरुविना गुरु वंडावे पंचप्राण अनन्य शरण निघावे करावे मस्तके अभिवंदन तैसेची हस्ताही चरण संवाहन नयनी पाहात असावे वदन ग्राणे अवग्राणन त्रिताचे श्रवणे साई गुणश्रवण मने साई मूर्तीचे ध्यान चित्ते अखंड साई चिंतन संसार बंधन तुटेल तनमनधन सर्व भावे सद्गुरु पायी समर्पावे अखंड आयुष्य वेंचावे गुरुसेवे लागुनी गुरुनाम आणि गुरुसहवास गुरुकृपा आणि गुरुचरण पायस गुरुमंत्र आणि गुरुगृहवास महत्प्रयास प्राप्ती प्रचंड शक्ती जयापोटी अनन्य भक्ती केतली कसवटी भक्तांची मोक्षद्वार वंटी नेतील लोटीत न कळता गुरुसंगती गंगाजळ शाळिते मळ करिते निर्मळ मनासम दुजे काय चंचळ करिते निश्चळ हरिचरणी आमुचे वेदशास्त्र पुराण श्री सद्गुरु चरण सेवन आम्हा योग याग तपसा साधन लोटांगण गुरुपाई श्री सद्गुरु राम पवित्र हेची आमुचे वेदशास्त्र साई समर्थ आमुचा मंत्र यंत्रतंत्र ही तेक ब्रह्मसत्य हे निजप्रतीती जगन्मिथ्या हे नित्य जागृती ऐसी ही परमप्राप्तीची स्थिती साई अर्पिती निजभक्ता परमात्मसुख परमात्मप्राप्ती ब्रह्मानंद
स्वरूपस्थिती इत्यादी शब्द जाळाची गुंती आनंदवृत्ती पाहिजे. जयासी बाणली ही एक वृत्ती सदा सर्वदा ही एक स्थिती सुखशांती समाधान चित्ती परमप्राप्ती ती हीच. साई आनंदवृत्तीची खाण असलिया भक्त भाग्याचा जाण परमानंदाची नाही वाण सदैव परिपूर्ण सागरसा. शिवशक्ती पुरुष प्रकृती प्राणगती दीपदीप्ती ही शुद्ध ब्रह्म चैतन्य विकृती. एकी कल्पिती द्वैतता एकाकी न रमते ही श्रुती. बहुश्याम ऐशिया प्रीती आवडू लागे दुजियाची संगती. पुनरपी मिळती एकत्वी शुद्ध ब्रह्मरूप जे स्थिती. तेथे ना पुरुष ना प्रकृती दीनमणीची जेते वस्ती. दिवसवा राती कैची ते गुणातीत मूळ निर्गुण भक्त कल्याण लागी सगुण. तो हा साई विमल गुण अनन्य शरणतयासी. शरण निघाले साई समर्था त्याही चुकविले बहुता अनर्था. म्हणून या मी निज स्वार्था पायी माता ठेवितो. तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा भक्ती सुखार्थ राही जो वेगळा. करी देव भक्तांच्या लीला तया प्रेमळा प्रणिपात. जो सर्व जीवांची चित्कला संविस्फुरणे जो अधिष्ठिला. जो जड चैतन्ये आकारला तया प्रेमळा प्रणिपात. तू तव माझी परमगती तूची माझी विश्रांती. पुरविता मज आताची आरती सुखमूर्ती गुरुराया. आता या नमनाची अखेरी भूती भगवंत प्रत्यंतरी. जीवमात्रासी मी वंदन करी घ्या मज पदरी आपुल्या. नमन सकल भूत जाता येणे सुखाव विश्वभरता. तो विश्वंभर अंतर्बाह्यता एकात्मता भेदे. एवं परिपूर्ण झाले नमन जे आरब्ध परिसमाप्तीचे साधन. हेची या ग्रंथाचे मंगलाचरण आता प्रयोजन निवेदी. साईंनी मज कृपा करुण अनुग्रहिले जैपासून. तयांचेची मज अहर्निश चिंतन भवभय कृंतन तेणेनी. नाही मज दुसरा जप नाही मज दुसरे तप. अवलोकी एक सगुण रूप शुद्ध स्वरूप साईंचे. पाहता श्री साईंचे मुख धरून जातसे तान भूक. काय तया पुढे इतर सुख पडे भवदुःख विस्मृती. पाहता बाबांचे नयनांकडे आपण विसर पडे. आतुनी येती जय प्रेमाचे उबडे. वृत्ती बुडे शिरसरंगी. कर्मधर्म शास्त्रपुराण योगयाग अनुष्ठान. तीर्थयात्रा तपाचरण मज एक चरण साईंचे. अखंड गुरुवाक्यानुवृत्ती दृढधरिता चित्तवृत्ती. श्रद्धेची आढळ स्थिती स्थैर्यप्राप्ती निश्चळ. हेची कर्मानुबंध स्थिती. वाढली साई पदासक्ती प्रत्यया आली अतर्क शक्ती. कायम्या किती वर्णावी जे शक्ती उपजवी भक्ती. समर्थ साई चरणासक्ती संसारी राहुनी संसार निवृत्ती. आनंदवृत्ती जे देई नाना प्रकारे नानामती. भक्तीचे प्रकार बहुत कथिती. संक्षेपे तयांची लक्षणस्थिती यथानी भूती कथिन. स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण. म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न ज्ञानसंपन्न आचार्य. पूजादिकी प्रेमव्यक्ती अर्चन भक्तीची हे रीती. ऐशी पराशर व्यासोक्ती भक्ती म्हणती ती एक. गुरुप्रित्यर्थ उपवन पारिजातादि पुष्पा वचय जाण. गोमय सडा सम्मार्जन गुरुवम गण झाडावे. प्रथम स्नान संध्या करणे. गुरुदेवार्थ गंध उगळणे. पंचामृत स्नान घालणे. धूपदीपार्चनेसी तदुपरी नैवेद्य समर्पणे. आरती धूपारती करणे. ऐसे जे सप्रेम घडणे. अर्चन नावया सकळा. आपुले हृदयीची चित्कला. शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला. मूर्तीत आमंत्रुनी तिजला. अर्चनाला लागावे मग ते चित्कला. मागुती पूजानार्चना विसर्जनांती. निज हृदयी पूर्वस्थिती अवस्थित करावी. आता अवांतर भक्तीचे लक्षण. गर्गाचार्य मती जाण. मन होय गुण कीर्तनी तल्लीन. होय विलीन हरिरंगी. अखंड आत्मानुसंधान कथा कीर्तन विहिता चरण. हे तो पुढील भक्ती जाण. चांडिल्य वचन हे ऐसे. जयामणी साधावे स्वहित. ते तो आचरती वेद विहित. कर्म निषिध आणि अविहित टाळिती निजहित बाधक जे. कोण्याही क्रियेचा वा फलाचा करता भोगता नाही मी साचा. हा भाव उपजे जय निरहंकृताचा.
निरहंकृतीचा ब्रह्मार्पणाचा तो योग. ऐसिया रीती कर्म करिता सहजी उपजे नैष्कर्म्यता. कर्म कदापि न ये त्यागिता, कर्म कर्तृत्वा त्यागूये. काट्याने काटा काढिला विण, कर्म थांबेना कर्मा वाचून. हाती लागता जन्मात खुण, कर्म संपूर्ण राहील फलाशेषचा पूर्णविराम. काम्यत्यागाचे व्हायची वर्म, करणे नित्य नैमित्तिक कर्म. शुद्ध स्वधर्म या नाव कर्म, सर्व कर्म भगवंती अर्पण. क्षणैक विस्मरणे निर्विण्ण मनात, ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन. भिन्न लक्षण भक्ती हे ऐशी भक्तीची अनेक लक्षणे. एकाहून एक विलक्षणे, आपण केवळ गुरुकथानुस्मरणे. कोरड्या चरणे भवतरू हा गुरुकथा श्रावण छंद. लागला मज झालो दंग, स्वयेही करावे कथा प्रबंध. अनुभव सिद्ध वाटले पुढे एकदा शिर्डी ससता. दर्शनार्थ मशिदी जाता, बाबांसी देखिले गहू दळता. अतिविस्मयता उदेली आधी कथितो ती कथा. श्रवण करावी स्वस्थ चित्ता, त्यातुनी उद्भव या साई चरिता. झाला केवता मग परिसा, उत्तम श्लोक गुणानुवाद. त्याचा प्रेम कथा संवाद, करिता होईल चित्तशुद्ध, बुद्धी विशद होईल. पुण्यश्लोक गुणानुवर्णन, तत्कथा तल्लीला श्रवण. येणे भगवत परितोषण, क्लेश निवारण त्रितापा. अधिभूता दिता पन्निर्विण्ण, आत्महितेच्छू आत्मप्रवण. आवडी तयाचे धरिती चरण, अनुभव संपन्न मग होती. असो आता दत्तचित्त, वाजी परिसा गोड वृत्तांत. वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत, कृपावंतत्व पाहुनी. एके दिवशी सकाळी जाण, बाबा करोनी दंत धावन. कासारोनी मुख प्रक्षालन, मांडू दळण आरंभिले. हाती घेतले एक सुप, गेले गव्हांचे पोत्या समीप. भरभरून मापावर माप, गहू सुपात काढले. दुसरा रिकामा गोण पसरिला, वरी जात्याचा ठाव घातला. खुंटा ठोकून घट्ट गेला, वावा न ढिला जळताना. मग अस्तन्या सारुनी वरी, कफनीचा घोळावरी. पैसका देऊनी जात्याचे शेजारी, पसरुनी पाय बैसले. मदाश्चर्य माझे मना, दळणाची ही काय कल्पना. अपरिग्रह अकिंचना ही का विवंचना असावी. असो कुंटा धरोनी हाती, मान घालोनिया खालती. बाबा निज हस्ते जाते उडती, वैरा रिचविती निशंक. संत देखील अनेक, परी दळणारा हाची एक. गहू पिसण्याचे ते काय सुख, त्याचे कौतुक तो जाणे. लोकपाती साश्चर्य चित्ता, धीर न पुसाया हे काय करिता. गावा पसरता हे वार्ता, पातल्या तत्वता नरनारी. धावता धावता बाया तकल्या, चौगी लगबगा मशिदी चढल्या. जाऊनी बाबांचे हाता झोंबल्या, खुंटा घेतला इसकोनी. बाबा त्यांचवे भांडती, त्या एकसरा दळू लागती. दळता बाबांच्या लीला वाणिती, गीते गाती बाबांची. पाहुनिया बाबांचे प्रेमाला, बायांचे प्रेमाला. उसना राग टाईच निवाला, रागाचा अनुराग झाला. हसू गालात लागले, दळण झाले पायलीचे. सूप रिकामे झाले साचे, बायांचे मग तरंग मनाचे. लागले नाचू अनिवार, बाबा नस्वय भाकर करीती. त्यांची तो प्रत्यक्ष भैक्ष वृत्ती, ते या पिठाचे काय करीती. बाया तर्किती मनात, नाही बाईल नाही लेक. बाबा तो एकुलते एक, घरदारन संसार देख. कशास कणिक एवढी, एक म्हणे बाबा परमकृपाळू. आम्हा प्रित्यर्थ त्यांचा खेळ, आता की ही कणिक निखळ. देतील सकळ आम्हा ते, करतील आता चार भाग. एकेकीचा एक एक विभाग, ऐसे मनात मांडे देख. त्या सकळीक भाजिती. बाबांचे खेळ बाबांची ठावे, कोणी न तयांचा अंत पावे. परिबायांचे मनाचे उठावे, लोभे लुटावे बाबांना. पीठ पसरले गोधूम सरले, जाते भिंतीसी टेकुनी ठेविले. सुपात बायांनी पीठ भरले, नेऊ आदरिले घरोघर. तेथपर्यंत बाबा काही चकार शब्द वदले नाही. भाग करिता चार चौघी, वदती पाही मग कैसे. चळल्या काय कोठे नेता, बापाचा माल घेऊनी जाता. जा शिवेवरी नेऊनी आता, पीठ तत्वता टाकाते. आल्याला न फुकट खाऊ, लुटाया मज दाव धावू. गहू माझे काय कर्जाऊ, पीठ नेऊ पाहता.
बाया मनी बहु चुरमुरल्या लोभापायी फजिती पावल्या आपापसात कुजबुजू लागल्या तात्काळ गेल्या शिवेवरी आरंभ बाबांचा कोणाही कळे न कळे कारण प्रथमत काही नाकळे धीर धरिता परिणामी फळे कौतुक आगळे बाबांचे पुढे मग म्या लोका पुसले हे का बाबांनी ऐसे केले रोगराईस संपूर्ण घालविले जन बदले ऐसेनी गोधूम नाही ती महामारी बरडावया जात्यांत वैरी तो मग बरडा शिवेवरी उपरा उपरी टाकावी पीठ टाकिले ओढिया काठी तेथुनी रोगांची लागली ओहटी दुर्दिन गेले उठाउठी हे तोटी बाबांची गावात होती मरीची साथ करीती हा तोडगा साईनाथ झाली रोगाची वाताहत गावास तत्शांतत्व लादले पाहोनी दळणाचा देखावा कौतुक वाटले माझिया जीवा कैसा कार्य कारण भाव जुळवावा ताळा मिळवावा हा कैसा काय असावा हनुबंध गव्वा रोगांचा काय संबंध पाहुणे अतर्क कारण निम्रबंध वाटले प्रबंध लिहावा क्षीरसागरा व्याव्या लहरी प्रेम उचंबळले तैसे अंतरी वाटले गावी ती पोटभरी कथा माधुरी बाबांची हेमाड साई नाथासी शरण संपले ते मंगला चरण संपले आपतेष्ट संत नमन सद्गुरु वंदना खंड पुढील अध्यायी ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन यथामती करीन कथन श्रोतां स्वस्थ मन परिसिजे तैसेची श्रोता व्यक्त्याचे निजहित ऐसे हे श्री साई सच्चरित रचिता हा कोण हेमाडपंत होईलही विदित पुढारा स्वस्तिशी संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।